Hey student, welcome back. Student, today we are going to discussing on Golgi apparatus. It is also called as Golgi body or Golgi complex. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला Golgi apparatusच्या बाबतीत शिकायचं आहे. हा सुद्धा एक पेशी अंगक आहे. याला Golgi body किंवा Golgi complex असं सुद्धा म्हणत असतात. बघा, कॅमेलिओ गोल्गी नावाच्या सायंटिस्टनं 1898 मध्ये कॅमेलिओ गोल्गी नावाच्या सायंटिस्टनं 1898 मध्ये न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे रेटिक्युलर स्ट्रक्चर असते, न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे रेटिक्युलर स्ट्रक्चर म्हणजे लुक लाईक अ नेटवर्क और लुक लाईक अ नेट, जाड्यासारखं स्ट्रक्चर, जाळीदार स्ट्रक्चर म्हणत असतो आपण. त्याच्यासारखं जे स्ट्रक्चर न्यूक्लियसच्या जवळ असते त्या स्ट्रक्चरला म्हणतात गोल्गी कॉम्प्लेक्स. ओके, आणि हे कोणी सांगितलं या ठिकाणी? कॅमेलिओ गोल्गीनं. ओके, बघा या ठिकाणी गोल्गी बॉडी जी, तर या गोल्गी बॉडीला पुन्हा नंतर अनादर नावंसुद्धा देण्यात आलीत, ज्याच्यामध्ये लायपोकॉन्ड्रिया नावाचं एक नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लायपोकॉन्ड्रिया असं सुद्धा म्हणत असतात या गोल्गी कॉम्प्लेक्सला, कारण गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये जास्त प्रमाणात लिपिड्स असतात. लिपिड्स म्हणजे मेद, ऑइली पदार्थांना आपण लिपिड्स म्हणत असतो. तर या ठिकाणी गोल्गी बॉडी जी किंवा गोल्गी ॲपरेटस जे, तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लिपिड असल्यामुळे आपण त्याला लायपोकॉन्ड्रिया असं सुद्धा म्हणत असतो. आणि वनस्पती जे आहे, तर वनस्पतींमध्ये जी गोल्गी बॉडी आढळून येत असते, तर त्या गोल्गी बॉडीजला म्हणत असतात डिक्टिओसोमा. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या, गोल्गी कॉम्प्लेक्स कॅमेलिओ गोल्गी नावाच्या सायंटिस्टनं 1898 मध्ये डिस्कवर केले. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, तर हे स्ट्रक्चर न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे या ठिकाणी आपण म्हणणारे रेटिक्युलर स्ट्रक्चर असणार आहे, त्याला या ठिकाणी त्याने गोल्गी कॉम्प्लेक्स असं म्हणलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चरच्या बाबतीत जर विचार केला आपण गोल्गी कॉम्प्लेक्सच्या बाबतीत, तर या ठिकाणी गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये 3 महत्त्वाचे स्ट्रक्चर असतात. त्याच्यातलं पहिलं स्ट्रक्चर आहे बघा सिस्टर्नी. ओके, तर या सिस्टर्नीच्या बाबतीत जर आपण या ठिकाणी विचार केला, दिस इज फ्लॅट डिस्क शेप्ड सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिस्टर्नी. बघा या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे डायग्राममध्ये पहा, हे जे स्ट्रक्चर आहे यांना सिस्टर्नी म्हणतात. हे कसे असतात? फ्लॅट, चपटे असतात, डिस्क शेप असतात, म्हणजे चकतीसारख्या आकाराचे असतात. सॅक लाईक म्हणजे पिशवीसारखे या ठिकाणी हे स्ट्रक्चर जे, तर ते तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहेत. ओके, यांचा डायमीटर जर विचार केला आपण, तर 0.5 mm टू 1.0 mm पर्यंत यांचा डायमीटर असतो. डायमीटर म्हणजे व्यास, लक्षात. बघा हे जे सिस्टर्नी आहे, तर यांचा डायमीटर किती सांगितलं आहे तुम्हाला? 0.5 mm टू 1.0 mm पर्यंत. ओके, म्हणजे 0.5 mm टू 1 mm असं आपण म्हणू शकतो. बघा, डेन्स ऑपेक मटेरियल इनसाइड द सिस्टर्नी इज कॉल्ड नोड्स. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला? या ज्या सिस्टर्नी, तर या सिस्टर्नीच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? डेन्स मटेरियल, लक्षात. किंवा आपण म्हणू शकतो डेन्स ओपेक मटेरियल. डेन्स म्हणजे दाट, ओपेक म्हणजे अपारदर्शक, लक्षात. असा पदार्थ आहे जो या ठिकाणी दाट स्वरूपात आहे आणि अपारदर्शक आहे. त्या पदार्थाला काय म्हणतात? नोड्स. मग नोड्स कशात प्रेझेंट आहे? इनसाइड द सिस्टर्नी. सिस्टर्नी विच इज टुवर्ड्स द न्यूक्लियस इज कॉल्ड सिस फेस और फॉर्मिंग फेस, while cisternae which is towards the membrane is called transphase or mature phase. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, सिस्टर्नीचा जो भाग न्यूक्लियसकडे असतो, सिस्टर्नीचा जो भाग न्यूक्लियसकडे असतो त्याला काय म्हणत असतात? सिस फेस किंवा फॉर्मिंग फेस. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतो या ठिकाणी, लक्षात. हा काय आहे? सिस फेस आहे, लक्षात. हा कोणत्या साईडला भाग असणार आहे? न्यूक्लियसच्या साईडला. आणि दुसरा जो भाग आहे, तर तो मेम्ब्रेनच्या साईडला असतो. त्या मेम्ब्रेनच्या साईडला असलेल्या भागाला काय म्हणत असतात? ट्रान्स फेस किंवा मॅच्युअर फेस. असं या ठिकाणी सिस्टर्नीचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर पहा, द सिस अँड फेस ऑफ द ऑर्गेनल्स आर एंटायरली डिफरंट बट इनर कनेक्टेड. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, सिस फेस आणि ट्रान्सफेस हे दोघे ऑर्गन वेगवेगळे आहेत. हे दोघे ऑर्गन कसे आहेत? एंटायरली डिफरंट आहे. एंटायरली म्हणजे संपूर्णपणे वेगवेगळे आहेत, सिस फेस आणि ट्रान्सफेस. मात्र हे दोघं ऑर्गनल जे, तर ते एकमेकाला कसे झालेले? कनेक्टेड झालेले. त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंड जो पार्ट आहे,
तर तो आहे ट्युब्युल्स. तर ट्युब्युल्सच्या बाबतीत जर बघितलं आपण या ठिकाणी गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये, तर ब्रांचेड इररेग्युलर ट्युब्युल जे तर ते सिस्टर्नी सोबत प्रेझेंट असतात. सिस्टर्नी सोबत जे ब्रांचेड इररेग्युलर ट्युब्युल्स असणारे तर त्यांना आपण या ठिकाणी ट्युब्युल्स असं म्हणलंय. ओके. त्याच्यानंतर वेसिकल सुद्धा आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी. ट्रान्झिशनल वेसिकल आणि मॅच्युअर वेसिकल असे दोन प्रकारचे वेसिकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. जे वेसिकल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून येतात त्यांना ट्रान्झिशन वेसिकल म्हणतात आणि जे वेसिकल गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये मॅच्युअर होत असतात तर त्यांना या ठिकाणी आपण म्हणू शकतो मॅच्युअर वेसिकल. ओके. चला विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट कन्सेप्ट जी तर ती गोल्गी कॉम्प्लेक्सचा फंक्शनच्या बाबतीत. तर मेन फंक्शन या ठिकाणी जर विचार केला आपण गोल्गी बॉडीचं तर ते आहे बघा, चीफ फंक्शन ऑफ गोल्गी बॉडी इज सिक्रेशन ऑफ मॅक्रा मॉलिक्यूल. जे वेगवेगळे मॅक्रा मॉलिक्युल्स आहे तर त्या मॅक्रा मॉलिक्युल्सला रिलीज करण्याचं काम हे कोण करत असते? गोल्गी कॉम्प्लेक्स. बघा, गोल्गी बॉडी रिसीव मटेरियल फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम थ्रू द सिस फेस. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि ही कोणती साईट आहे? सिस फेस. या सिस फेसच्या साईटनं या ठिकाणी काय रिसीव केलं जाणार आहे? मटेरियल रिसीव केलं जाणार आहे. दीज मटेरियल आर केमिकली मॉडिफाईड बाय गोल्गी बॉडी. जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासनं मटेरियल रिसीव्ह केलेलं आहे कोणी? सिस फेसनं, तर त्या मटेरियलला मॉडिफाईड करायचं काम कोण करणार आहे? गोल्गी बॉडी. फॉर एक्झाम्पल, glycosylation or glycosidation of protein and lipid takes place in Golgi body and yield the glycoprotein and glycolipid. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासनं मटेरियल रिसीव्ह करते कोण? सिस फेस. आता हा जो मटेरियल रिसीव्ह केलेला आहे तर या मटेरियलला मॉडिफाईड करायचं म्हणजे त्याच्यामध्ये बदल करायचं काम कोण करणार आहे? गोल्गी बॉडी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय सांगितलं? दोन प्रोसेस दिलेले आहे तुम्हाला, ग्लायकोसिलेशन आणि ग्लायकोसिडेशन. ग्लायकोसिलेशन म्हणजे काय? तर ज्यावेळेस कार्बोहायड्रेट हा ऑर्गेनिक मॉलिक्यूल सोबत अटॅच होतो. काय सांगितलं मी? ज्यावेळेस कार्बोहायड्रेट ऑर्गेनिक मॉलिक्यूल सोबत अटॅच होतो म्हणजे जसं प्रोटीन असेल किंवा लिपिड असेल, अशा वेळेस त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस घडून येत असते? ग्लायकोसिलेशन. आणि दुसरी प्रोसेस आहे बघा ग्लायकोसिडेशन. ग्लायकोसिडेशनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर ग्लायकोसिडेशनमध्ये ग्लायकोसाइडची निर्मिती होत असते. मीन्स व्हॉट? फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसाइड इज कॉल्ड ॲज ग्लायकोसिडेशन. मीन्स काय? ग्लायकोसिलेशन अँड ग्लायकोसिडेशन या प्रोसेसद्वारे या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिन्स याची वाढ होत असते, याच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. बघा, आफ्टर केमिकल मॉडिफिकेशन मटेरियल आर पॅकेड इनटू वेसिकल. ज्यावेळेस पूर्णपणे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून जो मटेरियल आहे तर त्या मटेरियलचं पूर्णपणे केमिकल मॉडिफिकेशन होत असते गोल्गी बॉडीमध्ये. नंतर या गोल्गी बॉडीचे आहे तर या मटेरियलला कशात पॅक करत असतात? वेसिकल्समध्ये. आणि हे वेसिकल्स पुन्हा ट्रान्स साईडनं आउटसाइड द सेल या ठिकाणी काय केले जाणार आहे? ट्रान्सफर केले जाणारे, डिस्चार्ज केले जाणारे. ओके. बघा नेक्स्ट फंक्शन आहे बघा, ऑल मॅक्रा मॉलिक्यूल विच आर एबल टू सेंड आउटसाइड द सेल मूव्ह थ्रू द गोल्गी बॉडीज. गोल्गी बॉडीजच्या मदतीने सगळे मॅक्रा मॉलिक्यूल जे तर ते आउटसाइड द सेल मूव्ह केले जात असतात. सो गोल्गी बॉडी टर्म ॲज अ डायरेक्टर ऑफ मॅक्रा मॉलिक्यूल ट्रॅफिक इन सेल ऑर मिडल मेन्स ऑफ सेल. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, गोल्गी बॉडी जी तर गोल्गी बॉडी ही सगळ्या मॅक्रा मॉलिक्यूलला आउटसाइड द सेल मूव्ह करायचं काम करत असते. जर फॉर एक्झाम्पल एक चौफुली आणि त्या चौफुलीवर सिग्नल नाही समजा, अशा वेळी त्या ठिकाणी सेंटरला ट्रॅफिक पोलीस उभा राहतो आणि तो त्याच्या पद्धतीने सगळे वाहनं जी रहदारी तर तिला कंट्रोल करत असतो. त्याप्रमाणे गोल्गी बॉडी जी ती सुद्धा या ठिकाणी मॅक्रा मॉलिक्यूल कंट्रोल करत असते. म्हणून गोल्गी बॉडीला काय म्हणले? डायरेक्टर ऑफ मॅक्रा मॉलिक्यूल ट्रॅफिक इन सेल किंवा मिडल मॅन ऑफ सेल. ओके. सेलचा मध्यस्थी माणूस म्हणू आपण. कोण आहे? गोल्गी बॉडी. बघा, गोल्गी बॉडी मेनली परफॉर्म फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल. जे मटेरियल आहे तर त्या मटेरियलला पॅकेजिंग करण्याचं कार्य कोण करणार आहे? गोल्गी बॉडीज. त्याच्यानंतर मटेरियल टू बी पॅकेड इन द फॉर्म ऑफ वेसिकल फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासनं या ठिकाणी जो मटेरियल आला आहे तर त्या मटेरियलला कशाच्या स्वरूपात पॅक केलं जात असते? वेसिकलच्या स्वरूपात. ओके.
त्यानंतर पुन्हा इतर फंक्शन सुद्धा या ठिकाणी इट इज इम्पॉर्टंट साईट फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड. म्हणजेच काय, गॉल्गी बॉडीमध्ये ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स तयार होत असतात. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ लायसोसोम इज कलेक्टिव्हली फंक्शन ऑफ गॉल्गी बॉडी अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा अनादर एक सेल ऑर्गनल आहे जो आपण पुढे पाहणार आहे. तर हा जो लायसोसोम आहे, तर या लायसोसोमची निर्मितीमध्ये गॉल्गी बॉडी आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा महत्त्वाचा रोल असतो. ओके. त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ सेल वॉल मटेरियल, सेल वॉलचं जो मटेरियल आहे त्याची निर्मिती करायचं काम गॉल्गी बॉडी करत असते. त्याच्यानंतर सेल प्लेट फॉर्मेशन ड्युरिंग सेल फॉर्मेशन, म्हणजे ज्यावेळी सेल तयार होणार आहे तर त्यावेळेस त्या सेलमध्ये सेल प्लेट निर्मिती करायचं काम कोण करणार आहे, गॉल्गी बॉडी. आता सेल प्लेट काय आहे बरं, सेल प्लेट इज अ स्ट्रक्चर फाउंड बिटवीन डिवायडिंग सेल. दोन सेलच्या दरम्यान जे स्ट्रक्चर प्रेझेंट असते त्याला म्हणतात सेल प्लेट. लक्षात. आणि लास्ट फंक्शन या ठिकाणी सांगितले तुम्हाला, फॉर्मेशन ऑफ एक्रोसोम ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस. बघा या ठिकाणी किंवा स्पर्मिओजेनेसिस असं सुद्धा म्हणू शकतो आपण. जो मेल गॅमेट आहे तर त्या मेल गॅमेटचा हेडवर जो फ्रंटला पार्ट असतो त्या पार्टला म्हणतात ॲक्रोसोम. आणि या ॲक्रोसोमची निर्मिती कोण करत असतो, गॉल्गी बॉडी, किंवा ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस किंवा स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, ज्यावेळी स्पर्म तयार होत असतात त्या प्रोसेसला म्हणतात स्पर्मिओजेनेसिस किंवा स्पर्मॅटोजेनेसिस. असे वेगवेगळे फंक्शन आपल्याला गॉल्गी बॉडीजमध्ये पाहायला मिळत असतात. ओके. कॅमिलिओ गोल्गी नावाच्या सायंटिस्टनं 1898 मध्ये या गॉल्गी कॉम्प्लेक्स या सेल ऑर्गनलची डिस्कव्हरी केलेली आहे. ओके. थँक्यू.